हॅलो गाईज, आजचा व्लॉग इन हाऊस आहे. तुम्ही म्हणताले इन हाऊस काय, इन हाऊस व्लॉग काय असतो? तर आजचा बेत हा आहे चिकन बिर्याणी. आजचे मेन शेफ आहेत श्रेया वाडेकर, सुशेफ आहेत स्वप्नील वाडेकर आणि मध्ये मध्ये चुळबुळ करणारे आहेत रिवा वाडेकर. हाय कर बाबड्या, हाय करा. हाय. रिवा हाय करायच्या मूडमध्ये नाही आहे. तर आता पहिलं प्रोसेस आहे चिकन धुणे. चला चिकन धुया. अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. चिकन धुतलेलं आहे. आता तांदूळ घेतलाय. इकडे श्रेयानी कांदा कापून ठेवलाय. आता तेल गरम होत आहे. त्यात कांदा तळून थोडासा क्रिस्पी हे करून ह्याच्यात टाकायचं. मग हे मसाला वगैरे टाकून चिकन मॅरिनेट करायचं. आता तांदूळ धुवायचं आहे मला. पुढचं प्रोसेस पुढे. तर हे तांदूळ भिजत ठेवलाय थोडा वेळ. त्याच्यात हे तेजपत्ता, लवंग आणि हे टाकून पाणी उकळत ठेवलंय. मग आता हे पाणी उकळलं की मग हा तांदूळ त्याच्यात टाकणार आहे हाफ कुक करण्यासाठी. आणि हे इथं श्रेयानी कांदा लाल करायला ठेवलाय. हे चिकन ठेवलंय मॅरिनेट करून. बिर्याणीची प्रोसेस आता थोडी पुढे प्रोग्रेस झाली आहे. हा थोडा 80% कुक्ड राईस आहे आता. परत हे तळलेला कांदा आहे. परत हे श्रेयानी थोडे उकडलेले बटाटेची स्लाइस करून ठेवलेत. हे खाली पातेल्याला खाली राईस टाकायच्या आधी ते हे बटाट्याचे स्लाइस खाली ठेवायचे, जेणेकरून तांदूळ खाली चिकटणार नाही. हे केशरचं पाणी आहे आणि याच्यात चिकन कुक होत आहे. यम्मी 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 यम्मी. आता हे चिकन कुक झालं की मग पुढची प्रोसेस. नाही आता हे बटाटे खाली पातेल्यात लावते श्रेया. ह्याची टेस्ट बघू का जरा श्रेया, कशी झाली मसाल्याची? एक नंबर. मसाला वगैरे एकदम व्यवस्थित पडलाय. चिकन बरं व्यवस्थित कुक झालंय. आता ते दमला लावायचं आणि मग नंतर आणायची बिर्याणी. हे काय बनवले दुसऱ्या? म्हणतात घोर.
घोल. हे काहीतरी घोल काहीतरी म्हणतात. एक ऑनलाईन त्या रणवीर ब्रारचा व्हिडिओ पाहिला होता आम्ही. आता हे जरा शिजलेले पीस राईस मध्ये लावतोय. हे सगळं टाकणार आहे ना? मग ते पाणी टाकायचं लास्टला. अजून एक लेअर लावणार का? बसेल ना एका पातेल्यात सगळं? थोडा भात ठेवू एक्स्ट्रा उद्या संध्याकाळसाठी. म्हणजे आजचा बेत बर का, 2 टाइम बेत आहे आजचा, दुपार आणि संध्याकाळ. ते पाणी त्या झोल काय ते टाक त्याच्यात मिक्स करायचं का? जमलंय जमलंय जमलंय. आता ह्याला झाकण का ते कणिक लावणार? हे मोस्टली आम्ही असा हा बिर्याणीचा बेत बुधवारचाच करतो, कारण श्रेया बुधवारी आणि शुक्रवार, सोमवार मंगळवार खात नाही. आणि बुधवारी कसं मग 2 टाइम पण खाता येतं. हे काय म्हणतात त्याला? घोल. घोल. हे घोल कशाने बनवलं? दुधाचं पाणी, दूध बरिस्ता, कोथिंबीर, हे आहे सॅफ्रॉन वॉटर. हे काय टाकलं तू आता? केसरचं पाणी. कसं आहे, पाणी तोंडाला पण पाणी सुटलं की नाही? माझ्या तर लय आत्ताच भूक लागली मला. आता याच्यात काय टाकायचं राहिलंय? आपण तव्यावर ठेवणार आहे कारण आता हे दमला लावणार आहे बिर्याणी तव्यावरती, कारण खाली डायरेक्ट गॅसवर नाही ठेवणार आहे, कारण डायरेक्ट गॅसवर ठेवलं तर खाली पातेल्याला लागू शकते. सो आता डायरेक्ट बिर्याणी ताटात काढल्यानंतरच दाखवतो तुम्हाला. बिर्याणी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, झालीच आहे म्हणजे. वा 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 वा. काढतेस का? वास कॅमेरामधून तुम्हाला वास येत नसेल, नाही तर अजून तोंडाला पाणी सुटलं असतं तुमच्या. लय भारी. बाळा बघा आमचं काहीतरी करते तिकडे. हो बाळा, ठीक आहे, या जेवायला. मग कसा वाटला आमचा बिर्याणीचा व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा. आणि काय असं प्रोफेशनल बिर्याणी रेसिपी नव्हती आमची. सो प्रोफेशनल बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर मग मी डिस्क्रिप्शनमध्ये रणवीर ब्रार म्हणून एक आहे, त्याचे व्हिडिओज आम्ही मोस्टली बघतो रेसिपीजचे, तर मग त्याची लिंक मी टाकतो. तो पण व्हिडिओ बघा, आमचा पण बघा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.